सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातून अवकाळी पावसासंदर्भातली। जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक नुकसान यावल तालुक्यात झालंय। केळीच्या बागा, मका पीक आडवं झालंय तर हरभरा पिकाला सुद्धा मोठा फटका बसलाय। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये केळीच्या बागांचं जळगावमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला मका पीक सुद्धा आडवं झालेलं आहे आणि हरभरा पिकाला सुद्धा मोठा फटका बसलाय अवकाळी पावसाचा। कालच्या दिवशी संध्याकाळी पाऊस वारा गार आणि खूप झालेली आहे। त्याच्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे। केळी, हरभरा, काही लोकांनी गहू पेरलेले होते, हे सर्व जमीनदोस्त झालेलं आहे। केळीच्या बागाच्या बागा उपटून पडलेल्या आहे। गारीमुळे हरभरा पीक जमिनीला लागलेलं आहे। घाट्यांचं म्हणजे घाटे कसे गळताय आता त्या पाण्यामुळे, आणि जे फुलोरा आहे तो जमिनीला लागून गेलेला आहे हरभरा, आणि तुरी पण जमिनीला लागलेला आहे, आणि गहू पण पुरा सपाट झालेला आहे। कारण केळीचं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर जळगाव प्रमाणेच अवकाळी पावसाचा फटका नाशिकमध्ये सुद्धा जाणवतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसतोय। कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण, आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने द्राक्ष घडांना कूज येणं, मण्यांना तडे जाणं यापासून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेमध्ये शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। राज्यामध्ये झालेल्या अवकाळी संदर्भातल्या या बातम्यांनंतर राज्यात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, पाहूयात त्या वेगवान स्वरूपात। इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे। तालुक्यातून जम्बो द्राक्षांची निर्यात होत असून यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यासारख्या देशांमध्ये द्राक्षाची सर्वाधिक निर्यात होतीये। सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांमध्ये बेदाण्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे बेदाण्यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी आलेली आहे। गेल्या 15 दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढले आहेत। खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। काही ठिकाणी जोरदार पावसाने शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलंय। या पावसामुळे केळी, गहू, हरभरा पिकासह मकाला सुद्धा मोठा फटका बसलाय। अकोल्यात रबीतील हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आणि घाटे धरण्याच्या स्थितीमध्ये आहे। त्यातच अवकाळी पाऊस कोसळल्याने हरभरा पीक संकटात सापडलंय। पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। जळगावची भरीत वांग्याची आवक विविध बाजारांमध्ये वाढतीये। बाजारामध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये असा दर मिळतोय। यंदा भरीत वांगी पिकाला अनुकूल वातावरण असल्याने उत्पादनही वेळेत आणि जोमात येत आहे। सोलापूर जिल्ह्यात खरीपात मोठ्या प्रमाणामध्ये तूर उत्पादन घेतलं जात आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तुरीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचलं असून 99,017 हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रबीची पेरणी पूर्ण झाली आहे। 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळीचा तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले। मालवणीत कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं, तसंच 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीने पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली। या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसह दोघांना अटक करण्यात आलेली आहे। जालना शहरातल्या जुना मुंढा भागामध्ये एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास केली आहे। 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याला लुबाडले।
घटनेचा थरारक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यवतमाळ शहरातील बस स्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. मात्र स्थानिक निर्माणाधीन रस्त्यावरनं ये जा करत आहेत आणि गर्दी रोज वाढत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय. नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेजवळच्या पँगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर 14,300 फूट उंचीवर हा पुतळा उभारण्यात आलाय. नरिमन पॉइंट परिसरामध्ये प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो 3 स्थानकाशी जोडणाऱ्या बोगद्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. 306 मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास MMRCLने व्यक्त केलाय. वर्षाअखेरच्या कालावधीमध्ये प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर तिकिटाच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे. पुणे पालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत यासाठी या हेतूनं सर्व टँकर्सला हिरवा रंग आणि STPचं पाणी असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्या टँकरला हिरवा रंग असेल त्यांनाच पाणी द्यावं असे आदेश यावेळेस देण्यात आले. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समूहाच्या संयुक्त भागीदारीसह DRPPL नावाची कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे. मात्र आता अचानक या कंपनीचं नाव बदलण्यात आलेलं आहे. DRPPL ऐवजी आता या कंपनीचं नाव NMDPL असं करण्यात आलेलं आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहेत आणि वर्षाअखेरपर्यंत हा कर भरा नाही तर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ताधारकांना दिलेला आहे. आता संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय. शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नाहीये, भाजीपाल्याला भाव मिळत नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून दिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळभाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांची आवक बाजारामध्ये वाढते, त्यामुळे भाव कमी होत आहेत आणि याचमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाहीये. आणि त्याचमुळे आज पाचोडच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तो अक्षरशः रस्त्यावर टाकलेला आहे. त्यामध्ये 1 रुपयाला बी घ्या तयार त्याला. अरे 50ला देऊन म्हणलं तरी घेत नाही. आणि मग त्याचा काय फायदा का? अरे 1 कोरोना औषध घ्यायचं म्हणलं तर त्यात 300 रुपयाचा खर्च येतोय. त्याला 1700-1800 रुपयाला खताची गुन्हे झाली. आणि आमची मेहनत, आमचं पाणी, लाईट बिल हे सगळं आमचं आणायचा खर्च सुद्धा नाही झाली ना. मग शेती करून काय फायदा आहे? तुमचं नाव काय? विठ्ठल बाण कुठले? वरजी. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात आलेली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. त्यांच्याकडनं 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. नाकाबंदीजवळ एक इसम काळ्या रंगाची विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेले 8 मोटरसायकल सापडले आहेत.
उल्हासनगरमध्ये शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. उरण दिघोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झालीय. दरम्यान अन्न औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते. पनवेल कर्नाळा अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. 2024 मध्ये 75,000 नागरिकांनी कर्नाळा अभयारण्याला भेट दिली. विशेष म्हणजे कर्नाळा किल्ला गिर्यारोहकांच्या पसंतीस असून ट्रेकर्सची संख्या सुद्धा सध्या वाढतीये. जोगेश्वरी पूर्वेच्या सर्वोदय नगर आणि म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. कुत्र्यांना बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केलेली आहे. मुंबईत रसिकांसाठी खास असलेलं आणि 1973 साली सुरू झालेलं चंदन सिनेमा चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेले. 46 वर्ष अनेक गाजलेल्या चित्रपटांचा साक्षीदार ठरलेलं हे चित्रपटगृह 2019 साली बंद झालं आणि त्याचा प्रवास आता अधिकृतपणे संपुष्टात आलाय. महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा 21वा थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सव 10 ते 16 जानेवारी 2025ला मुंबई ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. महोत्सवामध्ये निवडलेले 61 चित्रपट मूव्ही मॅक्स, अंधेरी, सायन आणि ठाणे इथे दाखवले जातात. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारा परिसरातील 70% रिसॉर्ट बुक झाली आहेत. सर्वाधिक पर्यटक मुंबईमधून पालघरमध्ये येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या पसंतीच्या पदार्थांची व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. व्यावसायिकाच्या दृष्टीने पालघरच्या अर्थकारणाला आता गती येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक आता कोकणात दाखल झालेत. त्यामुळे इथले हॉटेल्स, बीच फुल झाले असून समुद्रकिनारी मनमुराद आनंद सध्या पर्यटक लुटतायत. गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद देखील पर्यटक लुटतायत आणि इथं विविध प्रकारच्या राईड्स तुम्ही घेऊ शकता. अनुभवी आणि प्रशिक्षित असणाऱ्या बोट चालकांकडून इथल्या राईड्स तुम्हाला अनुभवता येतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी इथं घेतली जाते. इथल्या बोटिंग सफरीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. पाहूयात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि गणपतीपुळ्याच्या समुद्र किनारी जर पाहिलं तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि गणपतीपुळ्यामध्ये आलेला जो पर्यटक आहे तो बोटिंग केल्याशिवाय राहत नाही. मोठ्या संख्येने या ठिकाणी बोटिंगची सुविधा या ठिकाणी गणपतीपुळ्यामध्ये उपलब्ध आहे. आम्ही पर्यटकांना पहिले म्हणजे लाईफ जॅकेट घालतो. ते घातल्याशिवाय आम्ही त्यांना पाठवतच नाही पाण्यामध्ये, बोटिंगमध्ये. म्हणजे आम्ही हे घातल्यामुळे माणूस पाण्यामध्ये जरी काही पाण्यामध्ये पडले तरी माणूस तरंगत राहतात. आणि आम्ही बोटीमधून आमचे गार्ड पाठवतो. आम्ही 2 गार्ड आम्ही जेव्हा राईडला जातात बोटी तेव्हा आम्ही 2 गार्ड आम्ही बोटीतून पाठवतो त्यांच्या सुरक्षेसाठी. आपल्याकडे स्पीडबोट आहे, ड्रॅगन राईड आहे, बनाना राईड आहे, डिस्को राईड आहे, जेटस्की राईड आहे, पॅरासिलिंग आहे, बंपर राईड आहे, सोपा राईड आहे. सगळ्या वेळेचे आपल्याकडे राईड आहेत. अमोल कले, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे. विमानंही बर्फाच्या चादरीमध्ये अगदी आच्छादून गेलेली आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडनं बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. तर बर्फवृष्टीमध्ये 2000पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेमध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय.
लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे मोठा अपघात झाला होता. शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढले. गाड्या बर्फावरून घसरतायत आणि जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी सुद्धा बसमधून घसरताना दिसत आहेत. असे व्हिडिओ अनेक समोर येत आहेत. दोन 2024 हे वर्ष सरत असतंय आणि त्यामुळे वीकेंडच्या निमित्ताने अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. पर्यटकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे. पुण्यात मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढले आहेत. पुण्यामध्ये सीएनजीचे दर ₹1.10 वाढलेत तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झालेली आहे. अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडनं दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं वातावरण साम्राज्य दिसतंय. त्यांचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसेच प्रदूषणामुळे मुंबईतही दृश्यमानता घटली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA ॲक्शन मोडवर आली आहे. शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे. रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढले आहेत. अनेक रस्ते बर्फाने झाकले गेलेले आहेत. वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून घट्ट उभेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातामध्ये शस्त्र घेऊन बर्फातून गस्त घालतायत. या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. जनरेशन झेड असलेल्या तरुणांना अनेक कंपन्या नोकऱ्या नाकारतायत. उधळीपणा, उथळपणा, वारंवार नोकरी सोडणं, बेफिकीरपणा या जनरेशनच्या तरुणाईला कंपन्या नोकरी नाकारतायत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल. जनरेशन झेडला नोकरीत नो एंट्री. बेफिकिरीमुळे कंपन्यांचा नकार. इंटरनेटवर पोहोचलेल्या पिढीला नोकरीची अडचण. 1990च्या उत्तरार्धात पहिली पिढी इंटरनेटच्या सहाय्याने मोठी झालेली पहिली पिढी आहे. हे तरुण उत्साहानं भरलेले आहेत. मात्र कंपन्या त्यांना कामावर घेण्यास नाखुश आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जनरेशन झेड यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतायत. अनेक कंपन्या कामावर घेतल्यानंतर काही महिन्यातच तरुणांना नोकरीवरून काढून टाकतायत. कारण त्यांची काम करण्याची शैली, संवाद कौशल्य आणि कामाबद्दलची बेफिकिरी कंपन्यांना रुचणारी नाही. एका सर्वेक्षणात सुमारे 1000 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. जगभरातील अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतायत. नेमकी यामागची काय कारणं आहेत हे पाहूया. व्यावसायिकतेचा अभाव, गती आहे पण उथळपणा, संभाषण कौशल्याचा अभाव, कामाबाबत गांभीर्य, कमी काळात अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न. या परिस्थितीसाठी अनेक तज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरलंय. तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा. तसंच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. संधीची नवीन दालनं उघडत आहे. अशा वेळी जनरेशन झेडनेही स्वतःमध्ये बदल करायला हवा.
तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.